प्रतिकारशक्ती तसेच शरीरातील थकवा दूर करण्यासाठी पौष्टिक असे डिंकाचे लाडू पाहूयात. तर शेवटचाही लाडू अतिशय छान वळला जाईल अशा प्रकारे डिंकाचे लाडू बनवणार आहोत. डिंक, सुके खोबरे, खारीक, सुकामेवा घेतलेला आवडीनुसार, तसेच खसखस आणि तूप घेतलेले आहे. सर्व साहित्याचे प्रमाण तुम्हाला ह्याची सविस्तर रेसिपी आपल्या चॅनल अपलोड झाले, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येईल. थोडेसे तूप टाकून आपल्याला डिंक छान फुलेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. त्याच कढईमध्ये खारीकीचे तुकडे करून तेही छान भाजून घेणे. तसेच त्याचप्रमाणे सुकामेवाही, काजू, बदाम, तसेच मनुके, पिस्ताही थोडेसे तूप टाकून आपल्याला परतून घ्यायची आहे. तसेच सर्व सुकामेवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे घेऊ शकता. सुकामेवा पूर्णपणे भाजून झाल्यानंतर आपल्याला त्याच कढईमध्ये सुके खोबरेही कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे. रंग अजिबात चेंज करायचा नाही. आणि त्याच कढईमध्ये खसखस टाकून तीही छान भाजून घेणे. डिंक तसेच सुकामेवा जाडसर आपल्याला मिक्सर भांड्यामध्ये दळून घ्यायचं आहे. दळल्यानंतर थोडीशी किसमिसही ह्यामध्ये मी हलके जाडसर वाटून घेतलेले आहे. खारीक ही त्यानुसार छान बारीक आपल्याला वाटून घ्यायची आहे. खारकेबरोबर खसखस ही जाडसर वाटून घ्यायची आहे. आणि या सर्व साहित्यामध्ये भाजलेले सुके खोबरे, वेलची पावडर, सुंठ पावडर, जायफळ टाकून तेही छान ह्यामध्ये मिक्स करून घेणे. सर्व साहित्य छान मिक्स करून झाल्यानंतर कढईमध्ये 1 चमचा तूप टाकून गूळ घेतलेला आहे बारीक चिरलेला. तर हा गूळ छान मेल्ट होऊन देणे, पाक बनवायचा नाही. तर गूळ छान मेल्ट झाल्यानंतर गॅस बंद करून सर्व साहित्य मिक्स करून घेणे आणि छान आपले इथे पौष्टिक डिंकाचे लाडू तयार आहेत. तर याची सविस्तर रेसिपी चॅनल अपलोड झाली आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की चेक करा. थँक्यू.